तुमची लेक आलीये. बाबा उठताना बोला माझ्या बरोबर. बोलले असतील काय? नाही. बाबा थोडं माफ करा, मला मला कोणाच्या भावनेला स्पर्श करायचा नाही. पण माझा एक मुद्दा पटवून देण्यासाठी मला थोडी आरतीताईंची मदत लागेल. कुठं बसली आरतीताई सांगता का? ताई बस तिथंच बस. मी सांगतो तेवढे एक काम कर. हे बघ, इथं एक फोटो आहे अण्णांचा. ते काय दिसताय दोन्ही फोटो. एक काम कर बघ, एक हाक मारून बघ बघ ना. जे आल्यावर तुमचा जीव असा सुखावाने मोठा व्हायचा. नोकरी मिळाली तिला, अतुलचं लग्न झालं, सगळं पोहोचवायचंय त्यांना तुमच्यापर्यंत. एक शब्द फक्त तिच्या बरोबर बोला. नाहीत बोला. आणि जमलेले हातच्या काकणाला आरसा कशाला. प्रत्यक्ष कीर्तनात तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट झाली, फोटो बोलत नाहीत, तोंडावरून हात फिरवत नाहीत. राहुल आज यायला उशीर का झाला असं विचारत नाहीत. म्हणून माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी बोलून घ्या रे, बोलून घ्या. काय राहत बाबा, मी रोज कीर्तन करतो. माझा हाच अनुभव आहे. माणसं मेल्यावरती दाय दाय मुकलून रडतात. ह्यातले कित्येक जण सख्या भावाबरोबर बोलत नाहीत. अहो वाद आहेत त्यांचे. हे जर बोलले तर फलटणला वकिलामार्फतच एकमेकांबरोबर बोलतात. कीर्तनात आल्यानंतर यांच्या डोळ्याला पाणी आहे. कीर्तनात आल्यानंतर यांना साळसूतपणाचा आव आणायचा आहे. यांना भगवंत प्राप्ती पाहिजे. अरे कुठल्या मार्गाने निघाला रे? कुणी सांगितलं तुम्हाला हे? नाही यावे ना भुकेला विठ्ठल. त्याच्या वाचून माझा देव भुकेला नाही रे, उपाशी राहिला म्हणून देव मिळत असता. ऊस तोडायला आलेल्यांची लेकरं दिवस दिवस उपाशी फिरतात, त्यांना नसता पावला तो. काही लोकांना पोटाला अन्न मिळत नाही, त्यांना नसता पावला तो. असं राहत नाही राव. आपल्या माणसांबरोबर प्रेमाने राहा, त्या सोडून वैर. अहो कदाचित आजचा आसमंतात उगवलेला सूर्य शेवटचा असू शकतो. आले देवाच्या तेथे कोणाची चाले हरिश्चंद्र वाहे डोंबा घरी पांडवांचा साह्यकारी राज्यावरी केले दुरी आले देवाच्या मना तेथे कोणाची चालना. तुका म्हणे उगी राहा होईल ते सहज पहा. आले देवाच्या मना तेथे कोणाची चालना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपे तटे भीमरथं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्र समागत्य तिष्ठन् तमानन्दगन्धं
परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचा जनी जन नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा केसर सर्वदा नाम कीर्ती नमस्कार ब्रह्म चैतन्य मूर्ति मस्तक है पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चाले हरिश्चंद्र तारा वाहे डोंबा घरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, गायलेला अभंग, उच्चारलेला अभंग अखंड महाराष्ट्राचा विचार करता, अखंड विश्वाचा विचार करता या विश्वातील एक अधिकार संपन्न संत. मुळात संत म्हटलं की त्याच्यापुढे विशेषत्वाने अधिकार संपन्न हा शब्द जोडावाच लागत नाही. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे म्हणून संत झाले सगळेच्या सगळे संत अधिकार संपन्न. ज्याचा त्याचा अधिकार वेगळा आहे, ज्याचं त्याचं अधिष्ठान वेगळं आहे, ज्याचं त्याचं कार्य करतो ते वेगळं आहे. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, शांती म्हटलं की नाथ बाबा. बोलू नका, बोलू नका. ज्ञान म्हटलं की ज्ञानोबा, शांती म्हटलं की नाथ बाबा, भक्ती म्हटलं की नामदेवराय आणि वैराग्य म्हटलं की तुकोबाराय. त्यातही माझं नशीब चांगलं, तुम्ही दोघं चौघं समोर बसला आहे ते वारकरी संप्रदायाची प्रचंड सेवा केलेली माणसं आहात. तुमच्या समोर बोलत असताना मला अतिशय जबाबदारीनं बोलू द्या.
संतांची उंची मोजत असताना आजच्या काळामध्ये मोजून चालत नसते. त्यांनी जो काळ जगला, त्यांनी जो काळ अनुभवला, बहुतेक थोडा कल्पनाशक्तीला जोर द्यावा लागतो. आणि हरिबुवा, जमलं तर हे बघायचं ज्ञानोबांचा तो काळ कसा होता, ज्या काळात समाजाने भाकरी दिली नाही, ज्या काळात ज्ञानोबांनी जर इंद्रायणीच्या डोहामध्ये आंघोळ केली तर तुमच्यामुळं आमची इंद्रायणी बाटते म्हणून त्यांच्या खाड दिशी कांचीला देण्यात आली. असे दिवस आठवले की मग लक्षात येतं, माणूस कुठं पोहोचला याच्यावरून त्याची उंची ओळखू नका हो, तो कुठून आला याच्यावरून त्याची उंची ओळखा. प्रचंड मोठ्या संकटातून एवढं मोठं वैभव माझ्या ज्ञानोबांनी तयार केलं. आज काय हो, आज त्यांचं नाव घेतल्याशिवाय आमच्यासारख्यांच्या घरातल्या चुली पेटत नाहीत. त्यामुळं आम्हाला त्यांचं नाव घ्यावंच लागतं. यंदा म्हणे ज्ञानोबांच्या जन्माला 750 वर्ष पूर्ण झाली, म्हणून सगळी मंदिर समिती एकत्र आली आणि सगळ्या मंदिर समितीने ठरवलं, म्हणले आपण थोडं ज्ञानोबांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करू. मग काय करता येईल? एकतर काही जणांच्या उपकारातून उतराईच होता येत नाही, आई वडिलांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, साधू संतांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, भगवंताच्या उपकारातून उतराई होता येत नाही. आणखी ऐका, उपकारातून उतराईच होता येत नाही, म्हणून उतराई होण्याचा प्रयत्नच न करणं हे सुद्धा कृतज्ञतेचं लक्षण आहे. मग त्यावेळी काय करावं लागतं? सहज साधं सोपं, उपकाराची जाणीव ठेवणं हीच उपकाराची परतफेड असते. उपकार जर फेडता आला नाही तर त्याची किमान जाणीव असावी, ह्या व्यक्तीचा माझ्यावरती उपकार आहे, माझ्या मनात आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याची जाणीव असावी. आई वडिलांच्या बाबतीत, साधू संतांच्या बाबतीत, भगवंताच्या बाबतीत आपण ती जाणीव कशी ठेवू शकतो? भगवंताचं नामस्मरण करणं ही त्याच्या उपकाराची जाणीव आहे, साधू संतांचं स्मरण करणं ही त्यांच्या उपकाराची जाणीव आहे, आणि आई बापाची सेवा करणं ही त्यांच्या उपकाराची जाणीव आहे. ज्ञानोबांच्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न सगळ्या मंदिर समितीने केला आणि अख्ख्या मंदिर समितीने एकत्र येऊन ठरवलं, म्हणजे ज्ञानोबांच्या जन्माला जर 750 वर्ष पूर्ण होत आहेत तर आपण सगळे त्यांच्यासाठी काहीतरी करू. काहीतरी म्हणण्यापेक्षा मग असं ठरलं, ज्ञानोबांच्या मंदिराला सोन्याचा कळस बसवायचा. सोन्याचा कळस बसवायचा, अख्खा महाराष्ट्र एकत्र आला, सगळा वारकरी संप्रदाय एकत्र आला, मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये असं ठरलं किती किलो वजनाचा कळस बसवायचा. तेव्हा सर्वानुमते असं ठरलं, ज्ञानोबांच्या मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस बसवायचा. त्यावेळी सोनं 1,00,000 तोळा होतं. बहुतेक एवढी मोठी गणितं करायला मला सवय नाही, थोडं तुमच्यापैकी कोणी मदत केली तर बरं पडेल. 1,00,000 तोळा सोनं असताना 11 किलो सोनं मिळवण्यासाठी किती खर्च येईल? अगदी बरोबर. किती? 11 किलो वजनासाठी त्यांना 11 कोटी रुपये जमा करायचे होते. पण ज्ञानोबांसाठी 11 कोटी काही जास्त नाहीत. आणि अलीकडचे मग लक्षात येत 11 कोटी म्हणजे काही जास्त आहेत का? बरं बाकीच्यांचं राहू द्या, त्यांच्या 11 कोटी म्हणजे जास्त मोठी रक्कम नव्हतीच. पण पण त्या विनंती केली मंदिर समितीनं, 11 कोटी अख्ख्या महाराष्ट्रातून जमा करायचे म्हणून सर्वांना आव्हान केलं. पण मंदिर समितीची भली मोठी पंचायत झाली हो, मंदिर समितीची भली मोठी अडचण झाली. अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमवायचे होते, ते एकाच माणसाने नावे 11 कोटी रुपये वर्गणी दिली. केवढी पंचायत झाली बघा बरं तुम्ही. अख्ख्या महाराष्ट्रातून 11 कोटी रुपये जमवायचे होते, 11 रुपये वर्गणी दिली तरी माणसं 3 वेळा पुकारायला लावतात. अहो माझं नाव आलं नाही, आपण म्हणायचं आत्ताच पुकारलंय, नाही नाही मी आत्ता घरनं जाऊन आलो, आमच्या घरची म्हणली सगळ्याच ऐकू आलं. 11 रुपयात 6 माणसं जेवून गेली तुमची. पण तसं म्हणता येत नाही, आपल्याला 11 रुपये सुद्धा 3 वेळा पुकारावे लागतात. नावे 11 कोटी रुपये वर्गणी दिली, मग मात्र समितीची पंचायत झाली. समितीला या वर्षी ज्ञानोबांच्या मंदिराला 11 किलो सोन्याचा कळस बसवता आला नाही. सर्वांनी मग ते पुन्हा एकदा ठरलं आणि 15 ऑगस्ट दिवशी माझ्या ज्ञानोबाच्या मंदिराला 25 किलो सोन्याचा कळस बसला. पण माझं स्वतःचं स्वच्छ मत आहे गाडगे महाराज, आजही जरी समजा आम्ही आळंदीला जाऊन पोहोचलो तर आम्हाला अजूनही ज्ञानोबांची उंची मोजण्यासाठी
सोन्याचा कळस बघावा लागत नाही. ज्ञानोबांच्या दारात असणार सुवर्ण पिंपळाचं झाडच माझ्या ज्ञानोबांची उंची सांगतं. जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्ञान माझ्या माऊलींच्या पदरी पडलं. ती शांती नाथबाबांच्या रूपानं प्रकट झाली. भक्ती नामदेवरायांबरोबर हसून नामदेवरायांबरोबर चालायला लागली. आणि वैराग्याला जेव्हा हातपाय फुटले तेव्हा वैराग्य तंत माझ्या तुकोबरायांसारखं दिसायला लागलं. वैराग्याचा मूर्तिमंत पुत्र असणारे जगद्गुरु तुकोबा आजच्या अभंगामध्ये अतिशय सहज साधं सोपं बोलतात. बोलताना या जगाच्या पाठीवरचा सगळ्यात मोठा सिद्धांत सांगतात. सिद्धांत 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 म्हणजे नेमकं काय? जे वाक्य काल खरं होतं, आज खरं चंद्र सूर्य असेपर्यंत खरंच राहतं, त्याला सिद्धांत म्हणा. आणि बहुतेक या भूतलावरचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच चाले ना. एकदा का एखादी गोष्ट त्या माझ्या विटेवरच्या मालकाच्या मनात आली, मग त्याच्या पुढे ज्ञानी असला तरी चालत नाही, धनी असला तरी चालत नाही, सत्ता असली तरी चालत नाही. ज्ञानाच्या बाबतीत विचार करता उलटी ज्ञानेश्वरी पाठ असली तरी मरावं लागतं. सत्तेच्या बाबतीत विचार करता बहुतेक तारीख मी सांगण्याचा प्रयत्न करतो. 31 ऑक्टोबर 1984 काळा दिवस उजडला आणि 31 ऑक्टोबर 1984 या दिवशी देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान असताना स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना त्यांच्या अंगरक्षकाने, मराठीत त्याला बॉडीगार्ड म्हणायचं, बॉडीगार्डने गोळ्या झाडल्या आणि स्वर्गीय इंदिरा गांधींना 31 ऑक्टोबर 1984 दिवशी मरावं लागलं. भारताच्या घटनेनुसार राष्ट्रपती जरी सर्वोच्च अधिकारावरती बसला असला तरी आजही या देशाची सार्वभौम सत्ता पंतप्रधानाच्या हातात आहे. त्यांची एवढी मोठी सत्ता या भारत विश्वात कोणाची नाही. पंतप्रधान पदावर विराजमान असताना सुद्धा त्यांना मरावं लागलं. ज्ञानी असला मरावं लागते. हे सत्ता हातात असली मरावं लागते. संपत्तीच्या बाबतीत सासरवाडीनं धोंड्यात दिलेली अंगठी पंक्तीत नाचवणाऱ्या गड्यांबद्दल मला बोलायचं नाही, कारण माझ्याकडे एक भला मोठा संपत्तीवान माणूस शिल्लक आहे. मग मी एका भल्या मोठ्या राजाबद्दल ऐकलंय, ज्याच्या घरी 7 कोटी सोन्याची घर आहेत. एका एका घराला 3-3 चौकटी, एका एका चौकटीला 22.5 क्विंटल सोनं. 9 ग्रहाच्या पायऱ्या करायचा, जाऊन सिंहासनावर बसायचा. देवाचा राजा इंद्र त्याच्या डोक्यावर छत धरून उभा राहायचा. तुमचा ब्रह्मदेव त्याच्याकडे कंदगोळी उघडून द्यायला राहायचा. वायुदेव त्याचं नगर झाडायचा. मेघराजा त्याच्या घरी पाणी भरायचा. गणपती त्याची गाढव वळायचा आणि खंडोबा त्याची दाढी करायचा. त्या शनिदेवाच्या मस्तकावर पाय द्यायचा आणि मग तो सिंहासनावर आरूढ व्हायचा. त्या राजा रावणाच्या दरबारात एक दिवशी एक साधू आला आणि त्या रावणानं त्या साधूला विचारलं, महाराज मी मरण कसा? तेव्हा त्या साधूनं उत्तर दिलं, अजराजाचा मुलगा राजा दशरथ, त्या दशरथाच्या पोटी जगाचा बाप रघुनंदन जन्माला येईन आणि हे राजा रावणा एक दिवशी तुझी सगळी सत्ता संपत्ती तो उलटून टाकन आणि तुला मरावं लागल. संपत्तीच्या बाबतीत सर्वोच्च स्थानी विराजमान असणाऱ्या राजा रावणाला एक दिवशी मरावं लागलं. ज्याच्याकडे सत्ता आहे त्याला मरावं लागलं, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला मरावं लागलं, ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला मरावं लागलं. अशा गोष्टी समोर आल्या की पटून जात, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेच आले ना. आणि हा सिद्धांत पटवून देण्यासाठी तुकोबांनी पहिला दृष्टांत दिला राजा हरिश्चंद्राचा. हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा स्वतःच्या शयन कक्षामध्ये झोपला. झोपताना राजा म्हणून झोपला आणि स्वप्नात स्वतःचा संबंध राज्य विश्वामित्र नावाच्या साधूला दान केलं आणि उठल्या उठल्या संबंध राज्य दान करून त्याला भिकारी व्हावं. कुणाचा काळ कधी बदलत रावाचा रंग होऊ शकतो, रंगाचा राव होऊ शकतो. आज अब्जो रुपयाच्या गाडीनं फिरणार
उद्या तुम्हाला चालत फिरताना दिसू शकतो. आणि आज चालत फिरणारा कदाचित आसमंतातून सफारी करू शकतो. कुणाच्या परिस्थितीवर कधी हसायचं नाही, कुणाला कधी कमी लेखायचं नाही. परिस्थिती कधी कुस बदलल सांगता येत नाही. हरिश्चंद्रासारखा सत्यवचनी राजा, पण त्या राजाला सुद्धा विश्वामित्राच्या पुढे हात पसरून उभा राहावं लागलं. महाराज, फक्त लज्जा रक्षणापुरती कपडे आम्हाला द्या. हरिश्चंद्र राजाने लज्जा रक्षणापुरती कपडे घेतली. हरिश्चंद्र राजा, तारा राणी आणि मुलगा रोहिदास यांनी स्वतःला काशीमध्ये विकायला उभा केलं. डोंबा नावाच्या ब्राह्मणाने हरिश्चंद्र राजाला खरेदी केलं. दुसऱ्या एका ब्राह्मणाने तारा राणीला खरेदी केलं. एवढा मोठा आर्यावताचा सम्राट असणारा राजा हरिश्चंद्र, पण वेळ बदलली आणि त्याला डोंबा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी पाणी भरायला राहावं लागलं. देवाच्या मनात आलं तर हरिश्चंद्रासारखा राजा सुद्धा डोंबा नावाच्या ब्राह्मणाच्या घरी पाणी भरू शकतो. हरिश्चंद्र, तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. एवढ्यावर पटत नसेल तर माझ्या तुकोबांनी दुसरा दृष्टांत दिला पांडवांच्या आयुष्यात. तो जगाचा बाप, पांडवांचा सहाय्यकारी आहे. पांडवांसाठी त्याने नको नको ती कामं केली. थोडं माफी मागून बोलतो, करायला पाहिजे ती केली आणि करायला नको नाही. द्रौपदीला साड्या पुरवल्या इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे, पण कामुक वनामध्ये अर्जुनाची काम वासना जागी झाल्यानंतर त्या जगाच्या बापानं अर्जुनाची काम वासना सुभद्राहून पूर्ण करून दिली. पांडवांसाठी सगळं योगदान देणारा तो कृष्ण, पांडवांसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणारा तो कृष्ण, पण एकदा फक्त त्याने पांडवांना नाराज केलं. जेव्हा अभिमन्यू लढायला निघाला, अभिमन्यूने प्रत्येकाचं दर्शन घेतलं. पहिल्यांदा दर्शन घेतलं धर्मराज युधिष्ठिराचं. जुन्या काळातली लेकरं घरातून बाहेर निघताना मायबापाचं दर्शन घ्यायची. तेवढ्या गोष्टी थोडी जाणीव ठेवा. अभिमन्यूनं पहिल्यांदा धर्मराज युधिष्ठिराच्या पायाला हात लावला. युधिष्ठिराच्या पायाला हात लावला, युधिष्ठिराने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. भीमाच्या पायाला हात लावला, भीमाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. अर्जुनाच्या पायाला हात लावला, अर्जुनाने आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. नकुल सहदेवच्या पायाला हात लावला, त्यांनी आशीर्वाद दिला, आयुष्यमान भव. शेजारी उभा असणाऱ्या मामाच्या म्हणजे कृष्णाच्या पायाला हात लावला आणि कृष्णाने आशीर्वाद दिला, यशस्वी. फरक आहे. 5 जणांनी आयुष्यमान भव आशीर्वाद दिला, पण कृष्ण आयुष्यमान भव म्हणू शकला नाही. तो म्हणे, लेकरा यशस्वी भव. कारण तो एकमेव होता ज्याला माहिती होत आज गेलेला अभिमन्यू पुन्हा रणांगणातून माघारी यायचा नाही. अभिमन्यू कौरवांच्या चक्रव्यूहामध्ये अडकला. कौरवांनी त्याला रक्त बांभाळ केला आणि शेवटी जाता जाता जयद्रथाने अभिमन्यूच्या प्रेताला लाथ दिली. बातमी अर्जुनापर्यंत पोहोचली. डोळ्यातून खळकन पाणी आलं. देवा, मला माझ्या अभिमन्यू पर्यंत घेऊन चल. जगाचा बाप रथाचं सारथ्य करत अभिमन्यू पर्यंत अर्जुनाला घेऊन आला. जगाच्या बापाच्या अगोदर अर्जुनानं रथातून खाली उडी मारली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं लेकरू, रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं लेकरू बघितलं. कृष्ण धावत आला. कृष्णाने अभिमन्यूची मान स्वतःच्या मांडीवर घेतली. अभिमन्यू कृष्णाचा सक्का भाचा आहे, सक्क्या बहिणीचा. त्याची ती अवस्था बघितली. देवा, मला माहिती आहे तुझा नियम आहे, घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. काहीतरी घेतल्याशिवाय तू कुणाला काही देत नाही. शबरीला मोक्ष दिला, सायुज्यता दिली, पण बोर घेतली. सुदाम्याला सोन्याची नगरी दिली, पण पोहे घेतले.
देवा द्रौपदीला साड्या दिल्या पण बदल्या चिंदी घेतली. आज हा अर्जुन तुझ्याकडे काहीतरी मागायला तयार आहे, पण तुला द्यावं असं माझ्याकडे काही शिल्लक नाही. हा कृष्णा, एक गोष्ट देऊ शकतो, सर्वसामान्य माणूस जागेपणी तुझं भजन करत असेल यात काय नवल आहे. हा अर्जुन झोपला तरी या अर्जुनाच्या अंगावरचा रोम नरोम कृष्ण कृष्ण भजन करतो. देवा माझ्या वाट्याच सबंध पुण्य घे, पण माझ्या लेकराला तेवढं आयुष्य दे. सांगतो जशी अवस्था एका बापाची झाली तशी बापासाठी तंतोतंत तशीच अवस्था गेल्या वर्षी या राहुल दादा असतील, अतुल दादा असतील, त्या आरतीताई असतील, त्यांचीच नाही बाबांपासून ती नातवंडांपर्यंतची सगळी माणसं. बाबांच्या बाबतीत विचार केला तर माझ्यापेक्षा धाकटाय होतो, आणि धाकटा अगोदर जायला लागला तर निवृत्तीदादा सुद्धा देवा बरोबर भांडले होते. ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उपराटे. अरे ज्येष्ठाला ठेवतो आणि त्याच्या देखत कनिष्ठाला घेऊन जातो. उलटा न्याय आहे की रे तुझ्या घरचा देवा. या सगळ्यांच्या डोळ्याला पाणी. सगळ्यांची एक इच्छा होती, भगवंताकडे बघितलं आणि देवाला सांगितलं, देवा लाखो रुपये खर्च करायची तयारी आहे, फक्त एक आहे, घरात असणारा आमचा बाप आम्हाला जिवंत पाहिजे. देवा आमचा बाप जगला पाहिजे, आमचा बाप वाचला पाहिजे. पोरगी माहेरात येऊन उभा राहिली तर चुलत्या मालत्याकडे बघितल्यानंतर तिला बापाचं प्रेम मिळेल, पण भल्या मोठ्या बंगल्याच्या समोर जेव्हा ती येऊन उभा राहील तो बंगला सुशोभित होईल, तो बंगला रंगवला जाईल, त्या बंगल्याला वेगवेगळ्या नक्षीदार काम केलं जाईल, पण आरतीताई जेव्हा त्या बंगल्याच्या पायरीला पाय लावेल तेव्हा सताड उघड्या असणाऱ्या त्या घरातून तिला अण्णा बाहेर येताना दिसणार नाहीत. आणि हे तिच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं. देवा वाचव अभिमन्यूला. वाचवलं काय? वाचवलं काय? कृष्णाने स्वतःच्या हाताने अभिमन्यूचे डोळे झाकले. तो पांडवांचा सहाय्यकारी आहे, पण काही वेळेला त्याला सुद्धा माघार घ्यावी लागली. पांडवांचा सहाय्यकारी राज्यावरून केले दुरी. बुवा आम्ही नेमकं काय करावं, हायच काय तुमच्या हातात? आयुष्य नावाचं पुस्तक तुमच्या आमच्या अंगावर फेकून दिलं, पण या आयुष्य नावाच्या पुस्तकाची 3 महत्वाची पानं त्यांनी स्वतःकडे ठेवलेत. आयुष्याच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ त्याच्याकडे आहे. आयुष्याच्या पुस्तकाचं मलपृष्ठ त्याच्याकडे आहे. मुख म्हणजे पहिलं, मल म्हणजे शेवटचं. आयुष्याच्या पुस्तकाचं पहिलं पान त्याचं नाव जन्म आहे. बहुतेक ते आजही विटेवरच्या मालकाच्या हातात आहे. आयुष्याच्या पुस्तकातलं मधलं पान कर्म आहे, तुमच्या आमच्या हातात दिलं, पण त्याच्या शेजारी जो निसर्ग नावाचा विषय आहे तो भगवंताने तुमच्या आमच्या हातात दिला नाही. आज बी निसर्ग भगवंताच्या हातात आहे. कधी पाऊस पडायचा, कुठं पाऊस पडायचा, कसा पाऊस पडायचा, किती पाऊस पडायचा, आज बी त्याच्या हातात आहे. पावसावरती विजय मिळवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या मातीत अनेकदा झाला. 2004 साली सन्मान्य छगनरावजी भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री असताना ह्या परिसरात जेव्हा पाऊस नव्हता तेव्हा रडार यंत्रणेच्या मार्फत पाऊस पाडायचा ठरला. पाऊस पाडायचा ठरला, सगळ्या संशोधकांना बोलवलं, म्हणे ह्या परिसरामध्ये पाऊस नाही हो. आणि काय म्हणजे थोडंसं मी मी मला जो अनुभव आला त्याच्यानुसार बोलतो. काय दुर्दैव कोणास ठाऊक, बहुतेक ह्या सातारा रोडच्या वर पाऊस पडतो, ह्या पुणे पंढरपूर रोडच्या पलीकडे पाऊस पडतो, पण हा जो मधला टप्पा आहे
हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे, कदाचित चुकीचा असू शकतो, यंदा पाऊस बी पडलेला असू शकतो. पण मी गेल्या वर्षी कापडगावला कीर्तनाला आलतो, तेव्हा मला ते भीषणता इथला उद्रेक, ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या. मग मग कधीतरी तुमच्यासाठी सुद्धा आमच्यासारख्यांचं काही झालतो. मी मी जबाबदारीने बोलतो. त्यावेळी सन्मान्य छगनराव भुजबळ साहेब 2004 साली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली संशोधकांना बोलवलं आणि संशोधकांना बोलवलं, त्यांना म्हणले आपण यंत्राने पाऊस पाडू शकतो का? ते संशोधक म्हणले अहो सोप्पा आहे, पाऊस पडणं म्हणजे काय अवघड प्रक्रिया नाही. काय राहतं म्हणजे सगळं समजून सांगतो तुम्हाला. बहुतेक बहुतेक ह्यांना समजून सांगितलं जातं. समजून असं सांगितलं म्हणजे ते समुद्रावरती सूर्याची उष्णता पडली की समुद्राच्या पाण्याची वाफ होते. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली की त्या वाफेचं रूपांतर ढगात होतं. ढगांना थंड हवा लागली की पाऊस पडतो. एवढं सोपं आहे म्हणले, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ते छगनराव भुजबळ साहेब म्हणले तुम्हाला जमल का? संशोधक म्हणले जमल. अहो विज्ञान काय करू शकत नाही बाबा, आम्ही करू शकतो म्हणल्यानंतर 2004 साली पाऊस पडायचा ठरला. रडार यंत्रणा असं नाव दिलं त्या यंत्रणेला. मग सुरुवातीला ठरलं कुठं पाऊस पडायचा, म्हणले नाशिकला पाडू. चंद्रराव भुजबळ साहेबांनी हट्ट केला, नाशिकला पाडू. नाही नाही म्हणले, तसं नाही, पाऊस कुठला बी असू द्या, सुरुवात बारामती. म्हणून गाव बदललं. तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना जे जाणकार माणसं आहेत त्यांना त्यांना माहिती आहे ही गोष्ट. बहुतेक त्या त्या परिसरातले पाहुणे आलेत कीर्तनाला, त्यामुळे म्हटले बारामतीला पाऊस पडायचा. 2004 साली बारामतीत पाऊस पडायचं ठरलं आणि बारामतीत पाऊस पडायचं ठरलं. सगळी रडार यंत्रणा सज्ज झाली. हा हा म्हणता बारामतीच्या आसमंतावरती ढग दाटू लागले. बारामती काळी कुट्ट झाली. आता क्षणार्धात पाऊस पडणार आहे. अख्खं मंत्रिमंडळ मुंबईवरून बारामतीत उपस्थित राहिलं. प्रत्येक मंत्र्यांनी आपापला कॅमेरामॅन सोबत आणला होता. तो तो छायाचित्रकार त्याला सोबत आणला होता. बहुतेक त्यावेळी सेल्फीची व्यवस्था नव्हती आणि सेल्फीचे मोबाईलही नव्हते. त्याच्यामुळे प्रत्येकाने आपापला कॅमेरामॅन सोबत आणला होता, कारण त्यांना हे टिपायचं होतं, आजपर्यंत देवाने पाडलेल्या पावसात भिजलो, आज पहिल्यांदा माणसाने पाडलेल्या पावसात भिजायचे. म्हणून त्यांनी तो क्षण टिपण्याचा प्रयत्न केला आणि बारामतीमध्ये प्रचंड मोठी यंत्रणा सज्ज झाली. आसमंतामध्ये काळे ढग घिरगटू लागले आणि त्या काळ्या ढगांच्या घिरट्या बघता बघता सगळ्यांना आशा वाटायला लागली. आता म्हणे काय राहिलं. संशोधकांना विचारलं, म्हणजे उरका 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 काय काय करावं लागलं? काही नाही म्हणजे आता थंड हवा मारली की धो 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 पाऊस पडणार. क्षणार्धात त्या ढगांना थंड हवा मारली आणि त्या दिवशी बारामतीमध्ये धो 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 पाऊस पडायला पाहिजे होता, पण ढग निघून गेला. निघून गेलं, टिपका पडला. जन्म नावाची गोष्ट विटेवरच्या मालकाच्या हातात आहे. निसर्ग नावाची गोष्ट विटेवरच्या मालकाच्या हातात. आजही माझ्या विटेवरच्या मालकाच्या हातात. ह्या तीन गोष्टी जर तुमच्या हातात नसतील तर तुकोबा सांगतात, या तिन्ही गोष्टीबद्दल घडलेल्या घटना शांतपणे सहनच करा. काही गोष्टी सहजासहजी सहन होत नाहीत. दुसरं काही बी सहन केला असतो. राहुल दादा समोर बसले, त्यांनी आयुष्यातलं किती मोठं संकट सहन केलं असतं, पण बाप नावाचं छत्र आयुष्यातून आपल्याला सहन होत नाही. तुकोबा सांगतात, जे बदलता येत ते स्वीकारावं. जे बदलताच येत नाही ना, ते स्वीकारावंच लागतं. काय करू शकता तुम्ही? काही नाही. तुका म्हणे उगेची राह होईल ते सहज पहा. कारण राजा हरिश्चंद्राला चुकवता आलं नाही, आपल्याला चुकवता येणार नाही. पांडवांना चुकवता आलं नाही, आपल्याला चुकवता येणार नाही. अशी घटना घडली, अण्णांची आठवण आली की अंतकरणाला एकच गोष्ट समजून सांगायची, आले देवाची मना तेथे कोणाचे चालेल. काहीसा या अर्थाचा, चार चरणाचा, अतिशय गोड, अतिशय समर्पक, आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण, या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधारवड, या परिवाराचे वडील, या परिवाराचा बाप. कोणता शब्द जोडू? कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा अथवा स्वर्गवाशी म्हणा. माझ्या पाठीमागे जो बोर्ड लावलाय त्याच्यावरून सर्वांना सहज अंदाज येईल. आदरणीय मारुतीराव राजाराम गोपनार अण्णा म्हणायचे सगळे,
तसं तर नीट ऐका विशाल बुवा, माऊली बुवा, दीपक बुवा, तुम्हा सगळ्यांसाठी बोलतो. थोडी या परिवाराची थोडी परिचिती तुमच्या समोर मांडतो. आदरणीय राजारामजी गोपनर यांचा हा परिवार. 3 मुलं, 3 मुली. 3 मुलांपैकी सगळ्यात थोरले आदरणीय बाबा. बाबांचं नाव रेकॉर्डली दादा. आदरणीय दादासाहेब, त्यांच्यानंतर आदरणीय सदाशिवजी, धाकटे मारुतराव. ही 3 मुलं. मुलींच्या बाबतीत द्रौपदी, वैजयंता आणि सगळ्यात लहान धाकटी गजराबाई. अशी ही 6 लेकरं. 6 लेकरांचा अतिशय आनंदी परिवार. तसा आनंदी म्हणजे आत्ता आनंदी हो, पण परिस्थितीनं प्रचंड चटके देऊन घडवलेली ही माणसं आहेत. मी मागाशी ज्याप्रमाणे बोललो की पाण्याची कमतरता, आणि हे वाक्य नीट ऐका विशाल बुवा, करून ठेवा तुमच्याकडे. जिथं पाणी जास्त, जिथं पाणी कमी, तिथं नोकऱ्या जास्त. मार्ग काढला हो ह्या लोकांनी. कारण यांना माहिती होतं पाणी नाही म्हणून रडत बसण्यात मजा नाही. त्याच्यावरती मंथन करावं लागतं, त्याच्यावरती उपाय करावा लागतो. गुरुवर्य युवक मित्र भंडाता त्या कराडकरांचं कीर्तन एकदा त्या मराठवाड्यात होतं, आणि मराठवाड्यातल्या त्या काळात बऱ्याच आत्महत्या झाल्या, तेव्हा तात्या मराठवाड्यातल्या कीर्तनात म्हणले होते, अरे जर समजा तुम्हाला दुष्काळी परिस्थितीत जगायचं कसं हे शिकायचं असेल तर आमचा फलटण तालुका, मान तालुका, खटाव तालुका ह्यातला काही भाग बघा. त्या माणसांची पाण्याची जर भेट झाली तर बहुतेक डोळ्यात आलेलं पाणी एवढंच काय ते पाणी त्यांना बघायला मिळतं. प्यायच्या पाण्याच्या अडचणी, पण आमच्या परिसरातला एकही माणूस कधी आत्महत्या करत नाही, कारण त्यांनी पाण्यासाठी संघर्ष केला. त्यांनी पाण्यासाठी जीवाचं रान केलं. पण पाणी नाही मिळालं म्हणून ती माणसं रडत बसली नाहीत. त्या माणसांनी त्याच्यावर उपाय काढला. ती माणसं संकटाच्या छाताडावर पाय देऊन लढत राहिली. ह्या कधीतरी आमच्या परिसरात पाणी नसताना सुद्धा स्वाभिमानानं कसं जगायचं असतं ही माणसं तुम्हाला. हे माझं नाही, तात्यांच्या मुखातलं वाक्य आहे. ज्यांचं ऐकलं त्यांचं नाव घ्यावं, ही माझी स्वतःची सवय आहे. तात्यांनी जसं मानलं तसंच होतं. परिवाराला प्रचंड मोठं दारिद्र्य, पण एक आहे, ह्या सगळ्यावरती थोडं म्हणजे समोर बसलेत म्हणून त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं नव्हतं. मी ह्या गादीवरून कधीच कुणाचं कौतुक करत नाही. अण्णा, मी तशी सवय बी लावून घेतली नाही. पण चांगल्याला चांगलं म्हणावं हा माझ्या मनात पहिल्यापासून विचार असतो. आदरणीय बाबांनी नोकरीच्या निमित्ताने पोलीस खात्यामध्ये ASI पदावरून सेवानिवृत्त झाले. एवढ्या पदापर्यंत उंची गाठली, आणि एक व्यक्ती पुढे सरली की परिवार हळूहळू पाठीमागे येत असतो. फक्त पुढे चालणारा कोणीतरी एक जण भेटावा लागतो. हळूहळू परिस्थिती बदलायला लागली, दिवस बदलायला लागले. त्यानंतर आदरणीय अण्णा नोकरीला लागले. मग शासकीय सेवेची एवढी परंपरा. विशाल बुवा, हे 3 सख्खी भावंड, ह्या तिघामध्ये जे लेकरं आहेत त्यातले 10 जण सरकारी नोकरी. एक मिळवता नक्की. आता सरकारी नोकरीला 10 जण आहेत हे सांगण्या पाठीमागचं कारण असं, मला एवढंच सांगायचं होतं की आता परिवार प्रचंड सधन झालं. कमतरता कोणत्याच गोष्टीची नव्हती. कमतरता म्हणाल तर कोणत्या गोष्टीची राहिली नव्हती. सगळे दिवस आनंदाचे. आदरणीय अण्णांची सेवानिवृत्ती झाली, आणि आता आता काही नाही. दोन्ही पोरांनी सांगायचं, राहुलने सांगायचं, अतुल दादाने सांगायचं, आता अण्णा तुम्ही जास्त धावपळ करत जाऊ नका. आता हे दारातलं झाड आहे ना, त्याने फळ द्यावीत अशी अपेक्षा राहिली नाही. त्याने फक्त सावली द्यावी एवढी आमची इच्छा आहे. अण्णा, आता धावपळ करत जाऊ नका. बरं बरं बरं, ही माणसं पहिल्यापासून कष्ट केलेली, बसत बी नाहीत. म्हणजे मला स्वतःला अनुभव आहे. माझ्या वडिलांनी आयुष्यभर ऊस तोडला. आता आता मी समजून सांगतो ना त्यांना, अण्णा बसत, अण्णाच म्हणतो मी, योग्य अण्णा बसत जाऊ. ते माघारी आपल्याला म्हणतात, बाबा अरे बसलं म्हणजे बसत माणूस. तुम्हाला काय हो का, आम्ही आमच्या परीनं करत राहू. करतात माणूस, ही प्रचंड कष्ट. आणि गावाकडे आलते, सगळ्यांच्या गाठी भेटी. म्हणजे काय असतं विशाल बुवा, कधी कधी माणसं मरण कळून आल्यासारखी वागतात हो. सगळ्यांच्या गाठी भेटी घेतात, सगळ्यांबरोबर फोनवरती बोलणं होत, आणि एखाद्या वाक्यातून तसे संकेत हे देऊन जातात. एखादं वाक्य म्हणजे त्यांना कदाचित जाण नसते, पण त्या वाक्याचा अर्थ तसाच निघून जातो. तुम्हीच सांगितलं म्हणे आमची भेट झाली, है की नाही, येतो म्हणले, निघून
कदाचित इथल्या लोकांना माहिती नव्हतं. आता निघाले तशी ए विशाल हृदय विकाराचा तीव्र झटका आणि एका क्षणात होत्याच नव्हतं झालं. मी विचारलं ना मगाशी ती इमारत कुणाची चालू आहे, मी तरी अंदाजाने तुम्हाला सांगितलं होतं बहुतेक ज्यांच्या घरी कीर्तन आहे त्यांचीच आहे. कुठल्या गोष्टीची अर्धात होत्याच. सरदार रोज कीर्तन करता, तुम्ही रोज कीर्तनाची सेवा करता. साहित्य आणून ठेवलं नाही, ठेवतील. तुम्ही नीट निरीक्षण करा. आरतीचं साहित्य ठेवल्यानंतर त्यात ते थोडा कापूर ठेवतात. मग तो कापूर पेटवला, मी म्हणतो अख्खा डबीभर कापूर एकदाच पेटवला तर त्या कापरानंतर तो कापूर जळाल्यानंतर त्याची एक 3 ग्रॅम राख शिल्लक राहील का 5 ग्रॅम? एका क्षणार्धात कापूर जळून जातो आणि पाठीमाग काही शिल्लक राहत नाही. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैशी. एका क्षणार्धात सगळं संपून गेलं. बाप नावाचं छत्र लेकरांच्या डोक्यावरून हरवलं. लेकरा बाळांनी विटेवरच्या मालकाकडे बघितलं. अख्ख्या परिवारानं, या गोपनार परिवारानं विटेवरच्या मालकाकडे बघितलं आणि देवाला विचारायला सुरुवात केली, देवा सगळ्यांच्या पाठीशी उभा राहतो ना रे तू. उपमन्यूला दुधाचा समुद्र देणारा तूच आहे. सावता बाबा बरोबर खुरपायला बसलेला तूच आहे. लाख्या कोलाट्याचा ढोल वाजवणारा तूच आहे. सजन कसायाचं मांस विकणारा तूच आहे. बाळू धनगराची मेंढर राखणारा तूच आहे. देवा सगळ्यांशी चांगला वागला, मग ह्या घटनेबाबत आमच्या बरोबर मात्र का पण वैर्यासारखं वागला रे. देवा तुझा माझा कारे वैराचा, देवा तुझा माझा कारे वैराचा, देवा तुझा माझा कारे वैराचा रे.
दुःखाचे डोंगर दाखविशी, बळे बांधुनिया देशे काळा, ऐसे काय चित्ती आले तुझ्या. देवा, आम्हाला तुझ्याकडून आशा होती रे. आम्ही देवा तुझी केली होती आशा. बरवी ऋषिकेशा कळो आले. देवा, का नष्ट हो, पण वैऱ्यासारखा वागला रे. आणि तो वैऱ्यासारखा का वागला याचं उत्तर तुकोबांनी आजच्या सबंध अभंगात दिलंय. थोडं शांत ऐका. गाडगे महाराज, तुम्ही सर्वांनीच अतिशय शांत ऐकावं अशी माझी प्रामाणिक भावना आहे. तुम्ही आम्ही सगळेजण बाबा बघा, कोणीही म्हणजे तुम्ही कधीही सर्वे करा, माणसाच्या आयुष्यात दुःख आलं, अशी अपचरित घटना घडली की माणसं बोट मोडतात, शिव्या देतात. कुणाला? देवाला. देवाला शिव्या देतात. वाईट वाटतं, राग येतो क्षणभर त्याचा. कधी कधी असं वाटून जातं, कसला देवन कसलं काय. आपल्याच आयुष्यात त्यांनी एवढी मोठी घटना घडली, काय वाटून जातो. माझ्या लेखी देव मिळाला असो त्याला असेल, अशी संतांची भाषा आहे. माझ्या लेखी देव मिळाला म्हणले, मिळाला आमच्या उपयोगाला नाही आलं काय आम्ही तरी त्याचं करू, संतांची भाषा आहे, काय माझ्या पदरची भाषा नाही. पण त्याच्या पाठीमागे जी अडचण आहेत तेवढ्या तुमच्या समोर मांडतो. मला बरंच बोलायचंय. राहतं असं, जेव्हा हा जीव गर्भात, अरे भाऊ ऐका शांत, हा जीव जेव्हा गर्भात होता तेव्हा याला गर्भातल्या यातना सहन झाल्या. आणि ह्याची गंमत अशी आहे, ह्याला यातना सहन नाही झाल्यात की देव आठवतो. ज्या जीवाची सगळ्यात मोठी गंमत अशी आहे, तसा सुखात असल्यानंतर सहजासहजी याला देव आठवत नाही. पण 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 अडचणीत आला की ह्याला पहिल्यांदा आठवतो तो देव. तुम्ही म्हणाल नाही नाही आम्हाला देव आठवत नाही, आम्हाला एखादा माणूस आठवतो, तो तुमचा देव आहे. हा असंच राहतं हो. गाडीवरून पडल्या पडल्या ज्याची आपल्याला पहिल्यांदा आठवण आली, समजायचं तो आपला देव आहे. असंच राहतं, असंच राहतं, असंच राहतं. म्हणजे तुम्ही ऐका, हा आयुष्याचा नियम आहे. अडचणीत असल्यानंतर पहिल्यांदा जो आठवतो त्याला देव म्हणा. हा गर्भात होता आणि गर्भात असताना ह्याला यातना सहन झाली म्हणून ह्याने देवाला हाक मारली, विनंती केली, एक वेळ करी या दुःखा वेगळे, देवा फक्त एकदाच मला या गर्भातल्या यातनेपासून वेगळं कर. देव म्हणे, मगाशी तुला माझा नियम सांगितलाय, माझा नियम आहे, मी आधी घेतो. सांग, मी तुला याच्यापासून वेगळं करीन, पण तू माझ्यासाठी काय करशील. तेव्हा ह्या लबाडानं देवाला वचन दिलं, देवा तू जर मला या गर्भापासून वेगळं केलं तर मी 8वेनं पाय हा माझा नवस. मी रात्रंदिवस तुझं भजन करीन, रात्रंदिवस तुझं चिंतन करीन, तुझं स्मरण करीन. स्मरण याचा अर्थ तेही थोडं बार काही नाही का. स्मरण याचा अर्थ नुसतं माळाचं मणी मोजत बसणं म्हणजे स्मरण नाही. विशाल बुवा, एक महाराज चिंतन करत बसले होते, जप करत बसले होते आणि त्यांच्या समोर एक दूधवाली बाई येऊन उभा राहिली. बिचारी ती दूध द्यायची आणि दूध घातलं की ती तपली निघून जायची. गवळण म्हणा तुम्ही तिला. महाराजांना मोजताना मात्र तंत मोजून द्यायची. कधी एक टिपका जास्त दिला नाही आणि एक टिपका कमी दिला नाही. बरोबर तेवढं दूध तिने त्या महाराजांच्या पात्रामध्ये टाकलं आणि तेवढं दूध पात्रामध्ये टाकलं आणि ती तिथं उभा राहिली. तोपर्यंत तिथं एक लेकरू आलं आणि त्या लेकराने तिच्याकडे आशाभूत नजरेने बघितलं आणि आशाभूत नजरेने बघून ते लेकरू तिला म्हणतं, मावशी मावशी थोडं दूध देते प्यायला. काय गरीब माणसं गरीब माणसं कशी, शेतकरी माणसं दान देताना कधीच हात आकडता घेत नाही. त्यातली त्यात लहान लेकराला तर मोकळ्या मनाने देऊन टाकतात. तिनं क्षणाचा विलंब न करता त्याला सांगितलं, जा पळत जा घरातनं गडवा घेऊन ये. ते गडवा घेऊन आलं, गडू आपल्या भाषेतला गडवा घेऊन आलं. तिनं त्यात दूध ओतलं, ती चाललं. म्हणले कुठं, म्हणला घरी नेऊन ठेवतो. नको, पी. जाग्यावर त्याला एक गडवा दूध प्यायला दिलं आणि अजून आण म्हणली इकडं, अजून एक गडवा दिला. महाराजांनी एवढं सगळं मा जपता जपता बघितलं हो. राग आला. राहिलेले म्हणे असं कणाकणावर राखलं. बहुतेक त्याला स्पीड दिलं थोडं आणि माळ संपली की पहिल्यांदा त्या मावशीला हाक मारली, मावशी का असं करते ग, मला देताना मोजून देते आणि लेकराला देताना पाहिजे तेवढं देते, मी पैसे देतो. मावशीच उत्तर आहे, बुवा रागवू नका, पण ऐका, त्याने हाक मारताना मावशी म्हणून हाक मारली. त्याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जे घडलं ते प्रेम होत. त्याने हाक मारताना प्रेमाने मारली ना. तुमच्यात माझ्यात व्यवहार आहे आणि
काय अधिकार आहे हो तुम्हाला दूध मागण्याचा? देवाचं नाव सुद्धा मोजून घेणारी माणसं तुम्ही आमच्याकडून दूध मोकळं का मागता? हा, तुम्ही मोजूनच घेताय की काय अपेक्षा आहे? बहुतेक ह्याची अडचण अशी आहे, ह्याने वचन दिलं हो, मी तुझं भजन करीन, स्मरण करीन. थोडं सोपं आहे का? देवाचं स्मरण म्हणजे प्रत्येक वेळी हातामध्ये माळ घेऊन जप करणं हेच स्मरण नाही. चांगलं करायला निघाला तर विश्वास ठेवा, देव बघतोय. आणि वाईट करायला निघाला तर लाज वाटू द्या, देव बघतो. याच्यापेक्षा वेगळं काही स्मरण नसतं त्याचं. चांगलं करायला निघाला, स्वतःच्या मनाला सांगा, कुणी साक्षीदार नसला तरी ह्या गोष्टीचा साक्षीदार माझा भगवंत आहे. आणि वाईट करायला निघाला, वाटेल तुम्हाला कोणी बघत नाही. बहुतेक माणूस एकटा असताना खरा वागतो. शास्त्राचा सगळ्यात मोठा नियम आहे, माणूस एकटा असताना खरा वागतो. समाजासमोर असताना बहुतेक त्याच्या चेहऱ्यावर अनंत मुखवटे असू शकतात, पण एकटा असताना माणूस कधी कधीच स्वतःचं चरित्र सोडून बाजूला जात नाही. तो एकटा असताना जसा वागतो तो त्याचा खरा स्वभाव. आणि एकटा असताना एखादं वाईट कर्म करायला लागला तर अंतकरणाला सांगा, कुणीच बघत नसलं तर माझा भगवंत बघतोय, बहुतेक ह्याला स्मरण म्हणायचं. असं वचन ह्याने देवाला दिलं, पण तेवढं सुद्धा ह्याने पाळलं नाही. व ह्या आशेवरती हा आपलं भजन करेल, आपल्याला लक्षात ठेवेल म्हणून देणे दिला देह, म्हणून देवाने हा देह दिला. देताना मोकळा दिला नाही, दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडशील नारायण. तू भगवंत आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदापर्यंत पोहोचावं म्हणून माणसाला त्याने हा देह दिला. हा एकमेव देह आहे. पशु पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती. हा एकमेव देह आहे ज्या देहानं ज्ञानोबा होता येतं. हा एकमेव देह आहे ज्या देहानं तुकोबा होता येतं. हा एकमेव देह आहे ज्या देहानं एकनाथ महाराज होता येते. हा एकमेव देह आहे जो देह नरहरी सोनारा सारखा भगवंताच्या कमरेमध्ये विलिप्त करता येऊ शकतो. हा एकमेव देह आहे जो 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 त्या कान्होपात्रे सारखा भगवंताच्या चरणावर अर्पण करता येऊ शकतो. हा एकमेव देह देवाने तुम्हाला मला दिला. पण झाला असो, ह्याला फाटा झाला, ह्याला बाधा झाली. देवानं ह्याला देताना बऱ्याच गोष्टी जोडून दिल्या. या देहाबरोबर देवानं 4 गरजा दिल्या. देवानं देताना 4 दिल्या, आपल्या परंपरेनं आपल्या अडचणीनं आपण त्या 6 केल्या. मी 4 ही सांगतो, 6चे 6 सांगतो. देवाने ह्या देहाला दिलेल्या 4 गरजा अशा होत्या: आहार, भय, निद्रा आणि मैथुन. किती झाल्या? पण बुवा तुम्ही भावनेच्या भरात असं म्हणला, आपण गरजेने 6 केल्या, आता 4 सांगून कसं चालेल? 6चे 6 सांगा. बसा ताट. 6चे 6 सांगतो, थोडं ताट बसा. 4 देवाने दिलत्या: आहार, भय, निद्रा, मैथुन. आपण 2 वाढवल्या, 6 झाल्या. आता 6चे 6 ऐका. आहार, भय, निद्रा, मैथुन, मोबाईल आणि त्याचा एक चार्जर. किती झाले? बहुतेक आता ह्या 4ही नसल्या तरी चालते. लहानपणी विसरलो माणसं. नाही, मग आता शंकरपाळ्या काय करत होता ज्याला पत्ता विचारला? मग मोबाईलच बघत बसला. त्याला मी धरला, उतरून गाडीत चल म्हणलं, आमची असली सांभाळतोय म्हणलं, 100 चल त्यात नेऊन. काय मोबाईल बघत होता? हा, आहार. मग तुम्हाला अनुभव आहे का नाही, कधी कधी मोबाईल बघायला बसलेलं पोरगो जेवण म्हणजे आहार करत नाही. लांब जाईल विषय, मला बरंच बोलायचंय. मला मला हे 4ही मध्ये पटवून द्यायचे. आहार ही जीवाची पहिली गरज आहे. जीवाला आहाराची गरज असते. काही जण असं म्हणतात, म्हणजे प्रमाण आहे, पदरचं बोललो तो ग माझ्यावर यायचं, त्यापेक्षा प्रमाण आहे. जरी झाला गोसावी, मध्यानाशी तोंडवाशी. बुवा जरी झाला आणि किती मोठा संन्याशी झाला तरी जीवासाठी त्याला खावं लागतं. विज्ञान सांगतं, अन्न पाण्याशिवाय माणूस 21 दिवस जगू शकतो. योगशास्त्राचे जरी नियम पाळले तरी तो आणखी काही दिवस जगू शकतो. पण निव्वळच अन्न पाणी त्यागून सहजासहजी माणसाला जगणं शक्य नाही, असं विज्ञान सांगतं. आणि माझा त्यापुरता विज्ञानावर प्रचंड विश्वास आहे. नीट ऐका. चालतं. भूक जरी झाला गोसावी, जरी झाला संन्याशी, मध्यानाशी त्वांडवाशी, ते म्हणे आमचे महाराज काहीच खात नाहीत, फक्त फळ खातात. मग शेल्क खात्यात. नाही नाही,
हे असं भुसकाट खाण्यापेक्षा फळ खातात की चांगलं चांगलं आहे की. आहार प्रत्येकाला गरजेचा आहे. निद्रा झोप प्रत्येकाला गरजेची आहे. आणि मी आणखी सोपं सांगतो, झोपेवरतीच अलीकडच्या काळात श्रीमंती ठरतीये. म्हणजे गाडी बंगला माडे हे सगळं त्या कोरोनामध्ये वाहून गेलं, काही राहिले नाही. सगळी माणसं एका जागेवर येऊन बसली. साधी सोपी श्रीमंतीची व्याख्या सांगतो, पाठ टेकल्या टेकल्या ज्याचा डोळा लागला तो श्रीमंत. आणि हो, थांबा दादा 1-2 मिनिटं. इथं इथं कोणी येऊ नका, हालचाल करू नका, मी पाया पडतो. हा, काही जाणू नका आणि खाली बसा. 12:15 फुलं पडतील असं मी तुम्हाला अगोदर सांगितलं. माझी काय अडचण काय होते अरे बुवा, माझं असतं पाठ केल्याला. मग आता ध्यानात येत नाही कितव्या पानावर आलंय नेमकं. पुन्हा ते पान आठवायचं, परत तिथनं पुढं अशी अशी अडचण होते. अशी अडचण थोडं 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 शांत. हे एवढं कट करून टाक रे बाबा. नाही ती बी सांगावं लागतं ह्याचा पुन्हा दंत. हे सगळंच कट कर. हा ऐक, चालतं. निद्रा ह्या विषयावर मी बोलत होतो, चांगलं वाक्य त्याला मिळालं असतं, कट झालं मध्येच. परत एकदा बोलतो बघा जमलं तर. ऐका, बहुतेक श्रीमंती अलीकडच्या काळात ते शेतीवाडी जमीन जमला ह्याच्यावर चालतच नाही हो. अलीकडच्या काळात पाठ टेकल्या टेकल्या ज्याचा डोळा लागला तो श्रीमंत. आणि हो, पाठ टेकल्या टेकल्या डोळा लागायला दिवसभर प्रामाणिक जगावं लागतं. ते तेवढं सोपं नाही. हे प्रत्येकाला जमतं असं नाही. बरीच मोठी जागीरदार सुद्धा गोळ्या खाल्ल्याशिवाय झोप नाही हो त्यांना. झोप नाही त्यांना. आहार गरजेचा आहे, निद्रा गरजेची आहे. मैथुन या विषयावर बोलावं एवढा माझा अभ्यास नाही, तेवढी आपली संप्रदायात उंची नाही. तेवढी उंची झाली, मोठमोठाले महात्मे ह्या विषयावर सुद्धा सहज लिलिया बोलू शकतात. आणखी गोष्ट सांगतो, दीपक बुवा कीर्तनकार आहात म्हणून. एखाद्या विषयाचं जर आपल्याला सबंध ज्ञान नसेल किंवा तो विषय जर किचकटतेकडे जात असेल तर आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसाने त्यावर बोलणं टाळावंच. मैथुन ह्या विषयाला स्पर्श करत असताना कदाचित आपल्याकडून एखादा अमंगळ शब्द जाऊ शकतो, त्यापेक्षा सर्वांना तो ज्ञात आहे आणि माझ्या तेवढा अभ्यास नाही असं समजून मी आहाराचं विश्लेषण करू शकतो, निद्रेचं विश्लेषण करू शकतो. मैथुन हा विषय ज्याने त्याने आपापल्या अभ्यासाने पूर्ण करा. आणि चौथा एक विषय राहिला, त्याचं नाव आहे भय. भीती. जीवाला भीती आहेच आहे आणि प्रत्येकाला कोणते ना कोणते. अरे बुवा, जो रोगी आहे त्याला भोगाची भीती, जो श्रीमंत आहे त्याला राजाची भीती आहे, जो कुलवान आहे त्याला कलंकाची भीती आहे. काय म्हणला परत सांगू? जो रोगी आहे त्याला भोगाची भीती आहे. साखर असणाऱ्या माणसाच्या पुढे तुम्ही गोड पदार्थ. सध्या कीर्तनात 50% माणसं अशी आहेत ज्यांना साखर आहे. आणि साखरेची गंमत आहे बाबा, ज्याला आहे त्याला लय गोड खाऊ. तसंच आहे ते. हे रस्त्याने तुम्हाला माणसं पळताना दिसते, ती पाठ पाठ भेले ती होती, शपथ भेले ते. काय नाही ते तुम्हाला एवढं काय होतंय माहितीये का? अरे बाबा, पोटाचे प्रश्न सोडवता सोडवता सुटलेल्या पोटाचा प्रश्न निर्माण होतोय, ती सुटत नाही. असं होतंय. त्यासाठी पळावं लागतं. नाहीतर काय गरज आहे पळायची? कशासाठी पळावं? कधी हे गाडगे महाराज वगैरे ही मंडळी बसलीत कशी अशी सडपाता. अहो ह्यांची मी तर सांगू, माझं म्हातारपण कसं असावं तर भगवंत. पण सध्या माझ्याकडे बघून मला तसं वाटत नाही. असं राहतंय, असं राहतंय. एवढं श्रीमंत म्हातारपण जगायला सुद्धा खूप मोठं नशीब लागल. आजोबाच्या बाबतीत विचार केला तर नातवाच्या लग्नात असा झरदारी फेटा बांधून आज जर नातवाच्या लग्नात फिरत असेल तर ते जगातलं सगळ्यात श्रीमंत म्हातारा आहे. अलीकडच्या काळात तशी माणसंच बघायला मिळणार नाही तुम्हाला भविष्यात. काय आयुष्य मर्यादा राहिली तुमची आमची? आयुष्य मर्यादा कमी व्हायला लागली. साखरेसारखे प्रचंड भयंकर आजार आले. साखर आली म्हणजे समजायचं आरोग्यशास्त्रातला सगळ्यात मोठा आजार आपल्या शरीराला भिडला. बरं किती किती भयंकर. काल परवा भल्या मोठ्या श्रीमंताच्या घरी आमचं कीर्तन बाबा, आणि आम्हाला जेवायला वाढलं. आमच्या शेजारी त्या म्हणजे जे आयोजक होते, यजमान होते, त्यांना जेवायला वाढलं. अडचण अशी झाली, जो कॅप्टन असतो का नाही, कोण गुलाबजाम तो होता, असं सगळं असं पंचपक्वानाने ताट भरलं होतं बाबा आमचं. आम्ही जेवायला बसलो, आमच्या शेजारी यजमान बसले. बरं भला मोठा माणूस, श्रीमंत माणूस, आणि ते आपल्या शेजारी बसले. पण का कोणाष्टो त्यांच्या ताटात ज्वारीची भाकरी होती आणि शापूची भाजी होती. मला ते वाईट वाटलं. कधीच पंक्तीभेद असू नये.
जे शास्त्र आहे ते मी सांगतो. दोन माणसं जर शेजारी जेवायला बसली तर ह्यांच्या पात्रात जेवढे पदार्थ आहेत तेवढेच पदार्थ ह्यांच्या पात्राला पोहोचले पाहिजेत. पाणी जरी कमी पोचलं तरी वाढणारा पाप आहे. हा पंक्तिभेद झाला ना. मी गुलाबजाम खातोय पंच शपथ दया माणूस आहे. मला थोडी दया आली म्हणून मी कुणी बघत नाही ह्या गोष्टीचा अंदाज घेतला आणि पाहुण्यांच्या पुढे मी एक गुलाबजाम केला. साठी असं एवढा का तुमचा कंठ दाटून आला? म्हणे महाराज तुम्हाला सांगतो प्रचंड खाऊ वाटतोय, पण पण मी जर गुलाबजाम तर तुम्हाला पुढल्या वर्षी बी हेल्पट होईल. नाही म्हणलं राहू द्या मग आम्ही खातो का. म्हणजे थोडं थोडं माझ्या विषयाला अनुसरून ऐका. जो रोगी आहे त्याला भोगाची भीती आहे, हा माझा मुद्दा होता. रोगी असेल तर भोगाची भीती आहे, श्रीमंत असेल तर राजाची भीती आहे. जुन्या काळात जो जास्त श्रीमंत त्याच्याकडून जास्त शेतसारा वसूल केला जायचा, म्हणून श्रीमंत लोक थोडी राजाला भिवून राहायची. अलीकडच्या काळात तुम्ही त्याला इन्कम टॅक्स म्हणू शकता. म्हणजे जास्त श्रीमंत झालं तरी ईडीची भीती आहे. तसं श्रीमंत लोकांना राजाची भीती आहे. दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट, जो कुलवान आहे त्याला कलंकाची भीती आहे. आणि थोडं ताट बसा, हा मुद्दा प्रचंड महत्वाचा आहे. ज्यानं आयुष्य कुलवान म्हणून जगलं त्याने आयुष्यभर कलंकाला भ्यावं. कारण कलंक ही अशी गोष्ट आहे, एकदा आयुष्याला येऊन चिकटला की माणूस कलंक संपत. एकदा जर तो आयुष्याला येऊन चिकटला तर माणूस संपतो, पण कलंक मात्र तसाच शिल्लक राहतो. त्याच्यासाठी आणखी थोडं पुढं बोलेन. तुम्ही दोघं चौघ बसला म्हणून बोलतो. सध्या तुकोबांची महाराष्ट्रात जेवढे वारस आहेत तेवढे सगळे आठवा. ज्यांना ज्यांना जी नावं देहूकरांच्या परंपरेतले आठवतील तेवढी सगळे आठवा. कारण मी एक जबाबदारीचं वाक्य बोलायला निघालोय. ज्यांना ज्यांना देहूकर परंपरा ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी थोडी नावं आठवा. आपल्याला त्यांच्यातली कोणकोणती नावं तुम्हाला पाठ आहेत, थोडी नावं आठवा. आणि मी एक वाक्य बोलतो, ते वाक्य त्या नावांवरती तुम्ही तपासून बघा. तुकोबारांचे वंशित सध्या महाराष्ट्रात जिवंत आहे. झालंय असं, तुकोबांनंतर परत त्यांच्या अख्ख्या पिढीत कोणाचंच नाव तुकाराम नाही. आता आठवा थोडी नाव. हो मी स्पष्ट बोलतो. ह्या लातूरला आता काही दिवसानंतर भला मोठा ज्ञानोबरायांचा 750वा हा सगळा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतोय. त्यानिमित्ताने 750 ज्ञानेश्वर टाळ घेऊन उभा राहणार आहेत. 750 एकनाथ टाळ घेऊन उभा राहणार आहेत. 750 नामदेव टाळ घेऊन उभा राहणार आहेत. आणि 750 तुकाराम टाळ घेऊन उभा राहणार आहेत. पण अडचण अशी आहे, अख्ख्या महाराष्ट्रातून 750 तुकाराम टाळ घेऊन उभा राहतील, पण त्यांच्या परंपरेतला एकही माणूस उभा राहू शकत नाही. कारण त्यांच्या परंपरेत कुणाचंच नाव तुकाराम नाही. तेव्हा मात्र त्यांच्या वंशजांना प्रश्न विचारण्यात आला, एवढा मोठा महात्मा तुमच्या घरात होऊन गेला तरी तुम्ही कुणाचंच नाव तुकाराम का ठेवलं नाही? तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे, आमच्या पिढीत एकच तुकाराम होऊन गेला आणि तो सबंध आयुष्य निष्कलंक जगला. पुन्हा आमच्यामुळं त्या नावाला कलंक लागू नये म्हणून आम्ही कधीच कोणाच नाव तुकाराम. रोग्याला भोगाची भीती, श्रीमंताला राजाची भीती, कुलवानाला कलंकाची भीती आणि जिवंत असणाराला मृत्यूची भीती ठरलेल्या. प्रत्येकाच्या वाट्याला मरण ही गोष्ट आली. बर याच्यावरती तुम्ही हजारो शब्द बोलू शकता. काल परवा मी तुमच्या कीर्तनाला त्या पाडेगावला आलतो तेव्हा तुम्ही हा मुद्दा मांडत होता, कुबेरासारखा श्रीमंत सुद्धा मरून गेला. आता ते मला सगळं ऐकायचं होतं, पण माझ्याकडे वेळ अपुरा असल्यामुळे मला जास्त वेळ थांबता आलं नाही. पण तुमचा मुद्दा हात चालला होता. सांगत होता कोण कोणत्या पद्धतीने मेलं. बर
प्रत्येकाला. अहो, राम माणूस म्हणून जन्माला आला त्याला मारावं लागलं, कृष्ण माणूस म्हणून जन्माला आला त्याला मारावं लागलं, ज्ञानोबरायासारख्या महान संतांना जावं लागलं, नाथबाबांना स्वतःचा देह पाण्यात सोडावा लागला, नामदेवरायांना समाधी घ्यावी लागली, तुकोबांना सदेह वैकुंठाला जावं लागलं, बाबा महाराज सातारकरांसारख्या महात्म्याला जावं लागलं, ज्यांनी ग्रामीण भागातला परमार्थ जिवंत केला, रुजवला, वाढवला, टिकवला. आळंदीपासून जर दिंड्या निघाल्या तर पंढरपुरापर्यंत ज्यांच्या नावाच्या भजनी मालिका प्रत्येकाच्या हातात आहेत, ह्या सातारा जिल्ह्याला लाभलेला अनमोल रत्न गुरुवर्य नामदेव बाप्पा शामगावकर गेले. अशी कितीतरी प्रचंड अधिकारी माणसं संपून गेली हो. म्हणजे याचा नियम असा आहे, जन्माला आलं मरावं लागेल हे प्रत्येकाला मान्य आहे, पण जर जवळचं कोणी गेलं तर त्याचं सांत्वन करण्यासाठी तुकोबांनी आजचा अभंग लिहिला. पण अभंग लिहित असताना त्याच्या पाठीमागं काहीतरी एखादी घटना घडली असेल, उगीच लिहिलं नसेल, घडलं होतं असं. त्या दिवशी तुकोबांच्या दारात पहाटेच्या वेळेला एक बैलगाडी येऊन उभा राहिली. जुना काळ आहे, बहुतेक जुन्या काळात निरोप बैलगाडीनंच फिरायचे, निरोप आला बैलगाडीनंच यायचा. लग्नाची वराड सुद्धा बैलगाडीनं जायची, हे मी ऐकलंय, मला काही ते बघायला मिळालं. पण लग्नाची वराड बैलगाडीनंच जायची. आमच्या बालपणात पुन्हा ट्रॅक्टर रॅलीन जायला लागली, तिथपासून पुढे बालपण सुरू झालं. पण बैलगाडीनं वराडा जायची. छोट्या छोट्या गोष्टी होत्या, छोटे छोटे मुद्दे होते त्यात. एक काही बारकावे असे होते बघा. माहेरवाशीन पोरी सुद्धा बैलगाडीनंच माहेरला जायच्या. आणखी सांगतो ताई, एखादी माहेरवाशीन अशी रस्ते एवढ्या अंतरावरून निघाली आणि तुम्ही हिताय, तुम्हाला नुसतं दिसलं तर हिथून कळायचं काय, माहेरला चालली का सासरला. असं कसं शक्य आहे एवढ्या अंतरावरून? हो, अहो शक्य कसं आहे बुवा, एवढ्या अंतरावरच इथून कळतं काय, कळायचं कसं. त्यात एक बाग बसलीये कशी याच्यावरून ठरायचं माहेरला चालली का सासरला. माहेरला चालली याची पुढं बघत बसायची आणि नांदायला निघाली. संपर्क होत नव्हता. एकदा बापाचं घर सोडून गेलं की पुन्हा कोणीतरी आलं तरच निरोप पोचायचे. बहुतेक जुनी माणसं आजही म्हणतात बघा, माहेरचं कुत्र जरी आलं अप्रूप वाटायचं. बर, त्रास तसा होता. एवढ्या एवढ्या पोरींची लग्न झालेली असायची आणि सासू नावाचा प्रकार प्रचंड भयंकर होता हो. ते एवढे एवढी पोरगी झोपले, पहाटेच्या वेळेला पोरी झोपलेल्या असायच्या, ते सासूने यायचं, पोरीचे केस धरायचे आणि मेलेलं जनावर वडत आणतात तसं पोरीला वडत आणायचं, जात्याजवळ बसवायचं आणि दळ म्हणायचं. पोरीने असे दाणे हातात घ्यायचे, जात फिरवायचं आणि डोळ्याला पाणी यायचं. पाणी आलं की सासू शेजारी उभा असायची, भयंकर वाक्य बोलायची हो, ज्या वाक्यानं पोरीचं काळी जसं पिळवटून जायचं. सासू म्हणायची, रडते कशासाठी, रडायला काय तुझा, हा रडायला काय तुझा बाप मेला काय. मग एवढी एवढी पोरगी उभा राहायची आणि सासूला म्हणायची, आत्या जड झाली असली तर हिरीत ढकलून द्या, हाना मारा, हे पाया पडती, फक्त माझ्या बापाला काय म्हणलं. प्रेम होतं तिथं. आणि बहुतेक फोन नव्हते म्हणून संसार सुखात होते. हे वाक्य बारकाई नाही का. अलीकडच्या काळात आईनं मुलींच्या आयुष्यामध्ये गरजेपेक्षा जास्त केलेली ढवळाढवळ हे सुशिक्षित मुलींच्या घटस्फोटाचं महत्वाचं कारण. मी अंदाजे बोलत नाही, मी स्वतः शिक्षक आहे. हे मी जे बोलतोय ते अनुभवातून बोलतोय. गरजेपेक्षा जी ढवळाढवळ केली ना आईनं पोरीच्या आयुष्यात, हे बऱ्याच तरुण मुलींच्या आयुष्याच्या घटस्फोटाचं कारण आहे. पोरीला सांगताना कधीतरी हे स्त्रियांवर अन्याय अत्याचार अजिबात नाही झाले पाहिजे त्या विचाराचा मी आहे. पण एक आहे, घर चालवायचं म्हणलं, प्रपंच करायचं म्हणलं की काही गोष्टी सहन करून चालाव्या लागतात. आईनं शिकवताना ह्या गोष्टी पोरीला तशा शिकवाव्या लागतात. बहुतेक आईच्या शब्दावर पोरीचा जास्त विश्वास असतो. आईनं फोन करून इकडून जर विचारायला सुरुवात केली, बघ जमत असलं तर, नसलं तर उद्या सकाळी आपली पाहुण्याला घेऊन, लोकांचं घर फोडण्यापेक्षा घरातच ठेवायची होती ना. आणि मी तुमच्या बरोबर बोलतो, मी तुमचा भाऊ आहे, पाया पडतो, मी तुमच्या पुढे नाक घासतो.
एका चांगल्या व्यक्तीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तुम्ही मला उभा केलंय. आजच्या कीर्तनाला एक महत्वाचं वाक्य म्हणून बोलतो मी. पाया पडतो तुमच्या. एखाद्याचं घर फोडणारी बाई होण्यापेक्षा आयुष्यभर एखाद्याचं घर जोडणारी बाई व्हा. उलट नोकरीच्या निमित्ताने जरी बाहेर असाल तरी वेळोवेळी नवऱ्याला त्याच्या आई वडिलांची आठवण करून देत जा. तुम्ही ती आठवण करून दिली तर जेवढं प्रेम तो आज करतो त्याच्या 1000 पटीनं प्रेम तो तुमच्यावर करतो. मी स्वतः एक पुरुष म्हणून तुमच्या समोर सांगतो, ज्या पत्नीला आपल्या आई वडिलाबद्दल प्रचंड आदर आहे अशा पत्नीवर नवऱ्याचं प्रचंड नियम आहे. वासरू मागे येण्यासाठी वासरू वाढावं लागत नाही. जाणकार माणूस गायी वडतो. वासरू मागे यावं म्हणून वासरू वाढावं लागत नाही. जाणकार माणूस ती गायी वडतो. वासरू मागे यावं म्हणून वासरू वाढावं लागत नाही. जाणकार माणूस गायी वडतो. तस तस नवऱ्याचं प्रेम मिळावं म्हणून नवरा सांभाळावा लागत नाही. जाणकार सून त्याची आई सांभाळते. सोपं गणित आहे. काळ जुना होता. दारात बैलगाडी येऊन उभा राहिली. काही बारकावे असे होते, बैलांच्या गळ्यात चाळ असले की निरोप आनंदाचा, चाळ नसले की निरोप दुःखाचा. बैलांच्या पाठीवर झुल्या असल्या की निरोप आनंदाचा, पाठीवर झुली नसल्या की निरोप दुःखाचा. बैलक्याने बसायला घेतलं असलं तर निरोप आनंदाचा, आणि बसायला घेतलं नसलं तर निरोप दुःखाचा. पहाटेच्या वेळेला गाडी आली म्हणजे 100% निरोप दुःखाचा. गाडीत श्याम काका नावाचे दिवाणजी बसले होते. तुकोबरायांचे सासरे म्हणजे त्यावेळेचं पुण्यातलं सगळ्यात मोठं प्रस्थ. आबाजी पंत गुळवे नाव त्यांचं. 3600 एकर ऊसाचा मालक. किती? 1-2 एकर शरीवला गेला म्हणून ज्या गाड्यांनी काका फुगावल्यात त्यांनी ऐकून जाईल. नाही, 3600 एकर ऊसाचा मालक आबाजी पंत. तेवढ्या श्रीमंताची लेक तुकोबा बरोबर संसार करत होती. बर, तुकोबांचाही संसार तसा डोला मोलाचा होता. 527 एकर जमिनीचे मालक होते. दिवाणजी होती, महाजनी होती, सावकारकी होती. ज्या काळात सोनं ₹1.5 तोळा होतं त्या काळात 65 लाख रुपयाची संपत्ती दुनियाला बहाल करून टाकली. एवढा मोठा महात्मा आहे तो. पण शेवटी मनातली उदासीनता वाढतील. संसाराच्या नावे घालूनही अशून्य किंवा जाळूनही संसार या अवस्थेला पोहोचले. मग घरामध्ये दारिद्र्य आलं. बायको जिजा, दारात आलेल्या श्याम काकाने हाक मारली. जिजा. जिजा धावत आली. समोर माहेरची बैलगाडी दिसली. हायचं वाटलं पण एका क्षणात काळजात चर झालं, कारण बैलांच्या पाठीवर झुली नव्हती. जवळ आली. काकांचा हात असा हातात घेतला. काका, काय झालं? जिजा, तुझा बाप पण माझे मालक. आबाजी पंत जरा आजारी येतो. पोरीला बापाचा निरोप देताना असाच द्यावा. तुझा बाप मेला, वारला, मरून गेला. पोरीला नाही सांगू शकत. कधीच असंच निरोप पोचतो पोरीला. जिजा, मालक आजार आहेत. जिजा बैलगाडीत बसली. तुकोबा बैलगाडीत बसली. गाडी देहूपासून पुण्यात यायची. येता येता जिजाने पुन्हा एकदा श्याम काकाकडे बघितली. काका, एकदाच खरं सांगा काय झालं? सांगितलं की मालक आजार आहेत. आजार आहेत म्हणताय, तुम्ही का रडताय? नाही, रडत नाही. ते रात्रभर बैलगाडी चालवली त्याच्यामुळे डोळ्यात पाणी आलं. खोटं बोलले हो. गाडी हा म्हणता पुण्यात आली. ज्या गल्लीत आबाजी पंत गुळवे राहत होते गाडी तिथपर्यंत पोहोचली. जिजान थोडा आजूबाजूला बघितलं. 4-2 स्त्रिया दिसल्या. तोंडाला पदार्थ. ज्या स्त्रियांनी तोंडाला पदार्थ काहीतरी वाईट घडलंय, अपशकुन घडलंय. गाडीतून खाली उडी मारली आणि धावत दारात येऊन उभा राहिली. दारात जमलेल्या गर्दीनं तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं. बाबा म्हणून आर तारोई ठोकली. धावत आली. समोर बापाचं प्रेत झोपवलं होतं. त्या प्रेताला अशी कडाडून मिठी मारली. बाबा उठा, बाहुली आली.
तुमची लेक आलीये. बाबा उठताना बोला माझ्या बरोबर. बोलले असतील काय? नाही. बाबा थोडं माफ करा मला. मला कोणाच्या भावनेला स्पर्श करायचा नाही. पण माझा एक मुद्दा पटवून देण्यासाठी मला थोडी आरतीताईंची मदत लागेल. कुठं बसली आरतीताई सांगता का? ताई बस तिथंच बस. मी सांगतो तेवढे एक काम कर. हे बघ इथं एक फोटो आहे अण्णांचा. ते काय दिसत आहेत दोन्ही फोटो. एक काम कर बघ. एक हाक मारून बघ बघ ना. जे आल्यावर तुमचा जीव असा सुखावाने मोठा व्हायचा. नोकरी मिळाली तिला. आतूनच लग्न झालं. सगळं पोहोचवायचंय त्यांना तुमच्यापर्यंत. एक शब्द फक्त तिच्या बरोबर बोला. नाहीत बोला. आणि जमलेले हातच्या काकणाला आरसा कशाला. प्रत्यक्ष कीर्तनात तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट झाली. फोटो बोलत नाहीत. तोंडावरून हात फिरवत नाहीत. राहुल आज यायला उशीर का झाला असं विचारत नाहीत. म्हणून माणसं जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्याशी बोलून घ्या रे. बोलून घ्या. काय राहत बाबा. मी रोज कीर्तन करतो. माझा हाच अनुभव आहे. माणसं मेल्यावरती दाय मुकलून रडतात. ह्यातले कित्येक जण सख्या भावाबरोबर बोलत नाहीत. अहो वाद आहेत त्यांचे. हे जर बोलले तर फलटणला वकिलामार्फतच एकमेकांबरोबर बोलतात. कीर्तनात आल्यानंतर यांच्या डोळ्याला पाणी आहे. कीर्तनात आल्यानंतर यांना साळसूतपणाचा आव आणायचा आहे. यांना भगवंत प्राप्ती पाहिजे. अरे कुठल्या मार्गाने निघाला रे. कुणी सांगितलं तुम्हाला हे. नाही यावे ना भुकेला विठ्ठल. त्याच्या वाचून माझा देव भुकेला नाही रे. उपाशी राहिला म्हणून देव मिळत असता. ऊस तोडायला आलेल्यांची लेकरं दिवस दिवस उपाशी फिरतात. त्यांना नसता पावला तो. काही लोकांना पोटाला अन्न मिळत नाही. त्यांना नसता पावला तो. असं राहत नाही राव. आपल्या माणसांबरोबर प्रेमाने राहा. त्या सोडून वैर. अहो कदाचित आजचा आसमंतात उगवलेला सूर्य शेवटचा असू शकतो. नाही कदाचित माझं आयुष्यातलं शेवटचं कीर्तन असू शकतं. माहिती तर कुणालाच नाही कोण कधी जाणार आहे. देऊ ना थोडं सोडून. किती दिवस मनात गाठी घेऊन राहणार आहे. ह्यातल्या बऱ्याच जणी सासू बरोबर बोलत नाहीत. आणि पापिनींनी कालचा गुरुवार धरला होता. लाईव्ह असलं तरी बोलायची माझी तयारी आहे. रेकॉर्ड तर रेकॉर्ड किती वेळा करू देते. कुठल्या मार्गाने निघालात तुम्ही. मार्गशीर्षाचे गुरुवार धरतीन. घरात सासू बरोबर बोलत नाही पापीन. तिला वाटतं ही गुरुवार धरल्यानंतर माझ्या आयुष्याचं कल्याण होईल. ज्या घरात सासू सुना बोलत नाही त्या घराचं कधीच कल्याण होत नाही असा माझा स्वतःचा विषय. चला ना ह्या गोष्टी मी तुम्हाला मानसिकतेला जोडून देऊ शकतो. ज्या घरात सासू सुना एकत्र राहतात त्या घरातला पुरुष कर्तृत्व करू शकतो. भीती नाही बाबा त्याला माघारी आल्यानंतर. पुढे निघून गेला तर त्याला वाटत नाही पाठीमागे या दोघींची भांडणं होतील म्हणून. तर त्याला विश्वास आहे या दोघींमध्ये प्रेम आहे. मी पुढे जाऊन किती मोठं कर्तृत्व गाजवू शकतो. अहो सुशिक्षित माणसं आहे तुम्ही. 1000 वेळा तुम्ही ऐकलंय बिहाइंड ऑफ एव्हरी सक्सेसफुल मॅन देअर इज अ वुमन. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका कर्तबगार स्त्रीचा हात असतो. मग कधीतरी तिने आई म्हणून उभा राहावं. कधीतरी तिने बायको म्हणून उभा राहावं. तशीच माणसं कर्तृत्व करू शकतात. ज्या घरात आबोल असतो त्या घरात कधी यशही येत नाही. आणि ज्या घरात आबोल असतो त्या घरात कधी देवही येत नाही. माझ्या देवाचा पत्ता आहे दया क्षमा शांती. तेथे देवाची वस्ती. सासू असाल तर थोडं माफ करा. काय राहत. सून असाल तर थोडं सहन करा. ह्या माझ्या आईच्या वयाच्या बिचाऱ्या बसल्यात मी पाया पडतो. थोडस माफ करा ग. काय असत मला माहिती आहे. तिने काय केलं सुनने. पळीभर तेल ते तुम्हाला सहन झालं. का सहन झालं नाही तुम्हाला माहिती आहे ना. त्या पळीभर तेलाची किंमत काय आहे ती. 8-8 दिवस जेव्हा पोटाला अन्न मिळालं नाही तेव्हा कसं जगावले ती लेकरं तुमच्या जीवाला माहिती. तुम्ही बराच काढल्यात. तुम्ही या नाला बिल्डिंगची कामं केलेत मला माहिती आहे. पण आता दिवस पालटलेत. त्या गोष्टीला धरून चालू नका. सुनने सांडल्यावर जी जी सासू चिडली तेच तेलाची वाटी लेकीने सांडल्यावर.
मग भाषा बदलली. मग म्हणून वाटतं का नाही असू दे ग, सांडायचीच वस्तू आहे. जो न्याय केला तोच न्याय ज्या दिवशी सुनाला द्याल त्या दिवशी या महाराष्ट्रातलं प्रत्येक घर नंदनवन झालेलं असेल. कोणत्या देवाची, कोणत्या पूजेची, कोणत्या वेगळ्या उपासनेची तुम्हाला कधीच गरज. अगोदर माणूस, जर आपल्यातलं माणूस पण जागा झाला असतं तर सुरेश भटासारख्या कवीला गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो म्हणावं लागतं. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, पण माणूस म्हणून जगतो का नाही कळत नाही. प्रेत यात्रा निघाली आणि तुकोबांनी प्रेताला खांदा दिला. 3 भावकीतली एक सोयरा, असंच राहतं ना. 3 भावकीतली एक सोयरा, सोयरा म्हणून जावयाने खांदा दिला. तुकोबा जावई आहेत आबाजीपंत गुळवे यांचे. आणि 20व्यापर्यंत प्रेत यात्रा. 20वा बहुतेक 20व्याला प्रेत खाली ठेवतात. गोड शब्द आहे 20वा. खरं सांगा बरं, कोणाला? प्रेताला. माणसं म्हणतात प्रेत नसतो त्याला, त्याला सगळ्या 20व्याच्या पलीकडे गेला तो. आता लागलं मारलं तरी लागत, टोचलं तरी टोचत नाही. 20वा खांदेकऱ्याला. पाठीमागले खांदेकरी पुढे येतात आणि पुढले खांदेकरी पाठीमागे जातात. आतापर्यंत मागा असणारे तुकोबा पुढे आले आणि तुकोबा दिसल्याबरोबर जिजा धावत आली. तुकोबांच्या पुढे हात जोडले आणि तुकोबांना सांगायला विनंती केली, मालक मला माहितीये, मला माहितीये ज्या यमानं माझा बाप मारलाय, तुमचं नाव घेतलं तरी तो यम घाबरतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ. मला माहिती आहे ज्या काळानं माझा बाप मारलाय तो काळ तुम्हाला रोज येतो सलाम करून जातो. काळ गुलाम सलाम करीत तुके या खिताबत असे. हा तुमचा अधिकार आहे. मला पाया पडतोय, एकच विनंती आहे, मरेपर्यंत सुत्रीचा सडा सुद्धा मागायची नाही. फक्त एकदाच माझा मेलेला बाप मला जिवंत करून मागितला बी नसता. अडचण अशी आहे, माझा लहान धाकटा भाऊ घरात आहे, त्याचं अजून लग्न झालं नाही. माझी अशी इच्छा आहे, माझ्या बापाच्या हातून पोराच्या मस्तकावर अक्षदा पडाव्यात आणि मग माझ्या बापाच्या आयुष्याचा किती तंतोतंत जुळून आलंय नाही. बाबा संपलं माझं कीर्तन. आपण पुष्पवृष्टीला तयार होऊ शकतो. फक्त एक 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 सोपं बोलतो मी. इच्छा तृप्त राहिली काय नव्हतं. अण्णा फक्त अतुलच्या डोक्यावर तुमच्या हातून अक्षदा पडायला होती जिजीची. पण तुकोबांनी जिजाची नाही, ह्या सबंध गोपनर परिवाराची समजूत काढली. आपल्याला वाटतं आपली माणसं आपल्या जवळ असावी, आपल्याला वाटतं आपल्या माणसांनी आपल्या सोबत चालावं. उठल्याबरोबर झोपेपर्यंत त्यांची दिवसभर आठवण येते. पण अडचण अशी आहे रे, उगवलेला सूर्य एक दिवस मावळणार निश्चित. वेली किती बहरली तरी कोमेजून जाणार आहे निश्चित. फूल कितीही कितीही सुंदर दिसलं तरी सुकून जाणार आहे निश्चित. आणि अडचण अशी आहे, ऊसाची साखर तयार करता येते, साखरेचा पुन्हा ऊस नाही. दुधाचं तूप तयार करता येतं, कितीही सुगरण असली तरी तुपाचं पुन्हा तूप नाही. एकदा माणसाचं रूपांतर, या देहाचं रूपांतर प्रेतात झालं की प्रेताचा पुन्हा देह करता येत नाही. झाला प्रेत रूप शरीराचा भाव पुन्हा करता येत नाही. आपल्याला वाटून का करता, त्याच्या मनात आलं की कोणाचं काहीच. आभार मानतो. त्यांचं मनापासून आभार मानत असताना सेवेसाठी उपस्थित असणारे तुम्ही सगळे वैष्णव, ज्येष्ठ वैष्णव श्रेष्ठ मंडळी, माऊली बुवा, दीपक बुवा, 2 मिनिटं बोलू नका कोणी, खाली बसा शक्य असेल तर. माऊली बुवा, दीपक बुवा, तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. श्री महाराज तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. सन्मान्य अण्णा, अतिशय गोड साऊंड सिस्टम तुम्ही लावली, तुमचं अतिशय मनापासून आभार मानतो. या साऊंड सिस्टमच्या माध्यमातून उलट कारंडे वस्तीवर आपलीच आहे का? अरे वा, छान, अतिशय गोड. म्हणजे ह्या परिसरात आल्यानंतर तुमची साऊंड सिस्टम असली की बरं वाटतं. बरं, ह्या कारणे विशाल बुवा साऊंड सिस्टम बी मिळते आणि त्याच्याबरोबर एक गायक बी मिळतो अण्णाच्या. अण्णा अतिशय मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. महाराज तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. विनेकरी बाबा तुमच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. गाडगे महाराज तुमच्या सहित उपस्थित असणारी सगळी वैष्णव, ज्येष्ठ वैष्णव श्रेष्ठ मंडळी, सर्वांच्या चरणावरती नम्रतापूर्वक नतमस्तक होतो. सदर कार्यक्रमाचं चित्रीकरण बाळूमामा युट्यूब चॅनलला त्यांनी केलंय, आमचे गणेशजी टिकोळे. अलीकडच्या काळात हा युट्यूब चॅनल सुरू केला आणि प्रामाणिकपणाच्या जोरावरती, सगळ्यात महत्वाचं क्वालिटीच्या जोरावरती.
हा चॅनल त्यांनी खूप मोठा केला. गणू आज आहे ह्यापेक्षा हा चॅनल खूप मोठा व्हावा अशी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो. शुभेच्छा देतो. चांगलं ते समाजापर्यंत पोहोचवा. एखाद्या कीर्तनकाराकडून एखादा शब्द चुकीचा गेला तर शक्यतो तो टाळण्याचा प्रयत्न करा. निश्चित माझा भगवंत तुम्हाला मोठं करेल. या लेकरांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याचवेळी चोपदार अतिशय प्रामाणिक मनाचा माणूस यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि बरं झालं हरिबुवा तुम्ही इथं उभा राहिला. ते मला तुमच्याबद्दल एक वाक्य बोलायचं होतं. बाबा स्पष्ट बोलतो आणि कीर्तनात बोलतो. ह्या माणसाचा जर काल फोन आला नसता तर बहुतेक बराच मोठा गैरसमज माझ्याकडून तयार झाला. देवा तुमच्यामुळं आज मला ही सगळी चांगली माणसं भेटली. ह्यांच्या दारात सेवा करण्याचं भाग्य मिळालं. बाबा अतिशय मनापासून दिलगिरीही व्यक्त करतो आणि ह्या माणसाचं आभारही मानतो. कधीतरी झालेले गैरसमज दूर करायला एखादा समजूतदार माणूस असावा. मनापासून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन झालेली सेवा इतरत्र समर्पित करण्यापेक्षा आदरणीय अण्णांच्या चरणावर समर्पित करतो. राहुल दादा, अतुल दादा, आरतीताई सगळ्यांनी प्रचंड आनंदात राहा. आणि हो, त्या आईची तेवढी प्रचंड सेवा करा. तुम्ही तिची सेवा कराल ना, तोच खऱ्या अर्थानं अण्णांसाठी मोक्ष असेल. तोच खऱ्या अर्थानं अण्णांसाठी मुक्तीचा क्षण असेल. बाकी काही करू नका. जे घडतं ते उघड्या डोळ्याने बघा. तुका म्हणे उगेची राहा, होईल ते सहज. ज्ञानेश्वर